नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या जवळजवळ 4-5 वर्षामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांनी विधानसभा 2019च्या निवडणुका संपल्यानंतर जी पलटी मारली आणि मतदाराच्या इच्छा पायदळी तोडून आपली मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा पार पाडण्यासाठी जे काय महाराष्ट्राचं राजकारण विस्कटून टाकलं, तेव्हापासून मनातला चोर त्यांना थांबवत नाही. आणि म्हणून आपण चोर नाहीये सांगण्यासाठी ते उठता बसता भारतीय जनता पक्ष किंवा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बोट मोडत असतात आणि कुठलं ना कुठलं कारण शोधून टोमणेबाजी करत असतात. आणि म्हणून एक प्रकारे गेल्या 5-6 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांची ओळख टोमणेबाज, टोमणे सम्राट किंवा टोमणे पाटील अशी झालेली आहे. आणि अनेकदा प्रसंग नसतो, पण कुठून तरी काहीतरी आणायचं, अपशब्द वापरायचे किंवा टोमणे मारायचे. आणि हे लोकांच्या लक्षात येतं, लोकांच्या लक्षात येतं. पण टोमणे कसे मारावेत हे तरी शिकून घ्यावं, तशी इच्छा सुद्धा उद्धव ठाकरे यांना होत नाही. हे त्यांचं दुर्दैव आहे आणि त्यांच्या पाठीराख्यांचं, समर्थकांचं दुर्दैव आहे. आणि त्यामुळे असे जे टोमणे उद्धव ठाकरे मारतात, त्यातून त्यांचीच अधिकाधिक बदनामी झालेली आपल्याला बघायला मिळते. ते दिवसेदिवस हास्यास्पद ठरत गेले. आणि म्हणून मला अशा वेळेला वाटतं की कदाचित जमेल तेवढं त्यांनी टोमणे कसे मारावेत ह्याच्यासाठी तरी कोणाचा तरी सल्ला घ्यावा. आणि असं कोणाच्याकडे सल्ला घ्यायची लाज वाटत असेल तर मग देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी अशा लोकांकडून सुद्धा टोमणे कसे मारावेत हे शिकायला हरकत नाही. त्यांचा फुकट क्लास चालू असतो. ज्या पद्धतीत मोदी, शहा किंवा देवेंद्र फडणवीस वगैरे बोलतात, त्याचा अभ्यास केला तरी कळेल. आपल्याकडे मराठीमध्ये फार सुंदर म्हण आहे, लेकी बोले सुने लागेल. याचा अर्थ काय? तर घरी नवी आलेली सून आहे किंवा 2-3 वर्ष झालेली सून आहे, तिला सासू आपल्या मनाविरुद्ध वागला असं वाटलं की टोचून टोचून बोलायचं असतं, पण त्या सभ्यपणाचं होणार नाही. म्हणून चतुर असलेली सासू काय करते, तर जाणीवपूर्वक आपल्याच मुलीला बोलते, लेकीला उद्देशून बोलते, टोचणारं बोलते, ओरवाडे काढणारं बोलते. पण ऐकणारी सून चलाख असेल, चतुर असेल, तर ती सून ओळखते की हे मुलीला उद्देशून सासूबाई बोलत नाहीत, हे आपल्याला म्हणजे सुनेला उद्देशून बोलतायत. पण शब्दामध्ये सुनेला पकडता, आपल्या सासूला पकडता येत नाही, याला सभ्यता म्हणतात, चतुराई म्हणतात. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगितली पाहिजे की आपल्या मनातलं जे पाप आहे ते लपवता येत नाही. म्हणूनच उद्धव ठाकरेंना उठता बसता देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध काही ना काही बोलण्याची इच्छा अनावर होते. जगातला कुठलाही विषय घ्या, मोदी, फडणवीस, अमित शहा, भाजप यांना बोचकारे काढल्याशिवाय उद्धव ठाकरेंना चैन पडत नाही आणि त्यातून ते टोमणे येतात. पण टोमणा कसा मारला पाहिजे याचं एक उत्कृष्ट उदाहरण समोर आलं. आणि देवेंद्र फडणवीस हा, मी नेहमी सांगतो की माझा आवडता नेता असला तरी तो बिलंदर राजकारणी आहे, अत्यंत मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकारणी आहे. ज्या सहजतेने समोरच्याला नामोहरम देवेंद्र फडणवीस करून टाकतात, ते जर बारकाईने अभ्यासलं तर कळेल की अत्यंत सुसंस्कृत आणि सभ्यतेचा मुखवटा जरी देवेंद्र फडणवीसांनी पांघरला असला तरी जिव्हारी लागेल असा टोमणा मारू शकतात. आणि असाच टोमणा त्यांचा काल परवा मला ऐकायला मिळाला आणि मला वाटलं की वा, देवा भाऊ क्या बात है. लोकांच्या नजरेत आणून दिलं पाहिजे की हे कोणाला उद्देशून बोलले. वरकरणी बघितलं तर तो भाजप पुरता मर्यादित विषय वाटेल, पण नाहीये. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना अक्षरशः रक्तबंबाळ करून टाकल्यासारखं एक वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय. पण तरीही कोणीही हे वाक्य हे उद्धव ठाकरेंना उद्देशून बोललेलं आहे आणि उद्धव ठाकरेंना अक्षरशः रक्तबंबाळ करणार आहे.
हे लक्षात सुद्धा येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटलं की हे आपण आपल्या श्रोत्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. विषय होता की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नरेंद्र मोदी नागपूरला आले. पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच संघाच्या मुख्यालयाला या संघाच्या पूर्व प्रचारकाने भेट दिली. आणि आता मोदी आणि भागवत यांच्यातली भांडणं मिटतात न मिटतात, पुढचा भाजप अध्यक्ष कोण याच्याविषयी भरपूर बडबडे उडाले. संघ भाजप आणि नरेंद्र मोदींचा वारस शोधतोय अशी सुद्धा चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला गेला. कारण पंतप्रधान नागपूरला आले असताना आणि त्यांचे वेगवेगळे समारंभ झाले, त्या समारंभामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा हजर होते. आणि त्यामुळेच भाजपचे भावी अध्यक्ष आणि नरेंद्र मोदी यांचा वारस याची चर्चा माध्यमात सुरू आहे. तो संदर्भ पकडून ज्या ज्या माध्यमामध्ये चर्चा झाल्या त्याच्यात संघाला भावी पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस हवेत ही सुद्धा एक चर्चा आली. मोदींच्या 10 वर्ष मोदींना झाली आहेत आणि अजून मोदींचं वय 75च्या पुढे गेले. त्यांनी निवृत्त व्हायचं ठरवलं किंवा संघाला मोदींना निवृत्त करायचं असेल तर मग वारस कोण याचीही चर्चा सुरू आहे. संघात तशी आहे की नाही माहित नाही, पण माध्यमांमध्ये जोरात चर्चा चालू आहे. आणि या पार्श्वभूमीवर मग योगी असतील, अमित शहा असतील यांची नावं घेतली जातात. तसंच देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा नाव घेतलं जातं. आणि म्हणून तोच संदर्भ घेऊन एका पत्रकाराने देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला की मोदींचा वारस म्हणून तुमचं नाव घेतलं जातं, तुमचं काय मत आहे? तर आपण त्या स्पर्धेत नाही हे अस्पष्टपणे सांगताना देवेंद्र फडणवीसांनी प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांना टोमणा मारलाय. पण उद्धव ठाकरे किंवा शिवसेना हे दोन शब्द सुद्धा फडणवीसांच्या त्या वक्तव्यात समोर आलेले नाहीत. गमतीशीर गोष्ट आहे मित्रांनो. आणि तरीही मला वाटतं की तो सगळ्यात जिव्हारी लागणारा असा टोमणा फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मारलेला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की वडील जिवंत असताना वारसाचा विषय म्हणून मुलाच्या नावाची चर्चा सुद्धा होत नाही. ही आपली भारतीय संस्कृती आहे, ही आपली हिंदू संस्कृती आहे की वडील हयात आहेत आणि मुलांनी वारस म्हणून मागणी करावी किंवा जे काय असेल ते, हे आपल्याकडे होत नाही. ही मुघल संस्कृती आहे. आणि याचं कारण सरळ आहे, तुम्हाला माहिती आहे ही औरंगजेब हा विषय सध्या आपल्याकडे गाजतोय. आणि औरंगजेब म्हणजे कोण? ज्या औरंगजेबाने जिवंतपणी आपल्या बापाला, जन्मदात्याला शहाजहानला आग्र्याच्या किल्ल्यात कोंडून ठेवला होता, बंदिस्त करून ठेवला होता. तो शहाजहान यमुने पलीकडच्या आग्र्याच्या किल्ल्या पलीकडे असलेला ताजमहाल बघून बघून खंगून खंगून मेला. आणि त्याला त्या अवस्थेत नेणारा कोण होता? तर साक्षात त्याचाच मुलगा होता, जो आपल्याला मुघल साम्राज्याचा वारसा आणि हक्क मिळावा म्हणून आपल्या बापालाही तुरुंगात टाकतो, आपल्या भावंडांना मारून टाकतो. ही संस्कृती आपली नाही, ही मुघल संस्कृती आहे. बापाच्या जीवनपणी त्याला मारून टाकून किंवा बाजूला करून वारसा मिळवणं ही आपली संस्कृती नाही, मुघल संस्कृती आहे. असं देवेंद्र फडणवीसांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. ही आपली संस्कृती नाही. जोपर्यंत पिता, जन्मदाता हयात आहे तोपर्यंत मुलाच्या वारशाची चर्चा पण होत नाही. ही आपली संस्कृती आहे. आणि ती चर्चा होते ती मुघल संस्कृती आहे. हे सांगताना देवेंद्र फडणवीसांचा रोग कुठे आहे बघा. आजच्या भारतीय राजकारणामध्ये पिता, जन्मदाता हयात असताना पक्षाची संघटना, संस्था, सत्ता, अधिकार आपल्या हाती घेण्यासाठी आणि घेऊन
ती संस्था बळकावण्यासाठी प्रयत्न करणारे कोण कोण आहेत हे तपासा. मग देवेंद्र फडणवीस यांचा रोग कुठे होत आहे कडे. तसं बघायला गेलं तर नरेंद्र मोदी हे काय देवेंद्र फडणवीसांचे वडील नाही, वडील धारे आहेत, वयाने जास्त आहे. अगदी थोडंफार फरकाने वडिलांच्या वयाचं आणि देव मोदींच्या वयाचं साम्य आपल्याला शोधता येईल. आणि म्हणून आजच्या राजकारणामध्ये किंवा भाजपच्या घडामोडींमध्ये नरेंद्र मोदी हे वडीलधारे आहेत, ते वडिलांच्या जागी आहेत असं देवेंद्र फडणवीसांना सूचित करायचं. पण दुसरीकडे बघा मित्रांनो, दुसरीकडे बघा की त्यामुळे मोदी हयात असेपर्यंत किंवा मोदी स्वतःहून बाजूला होत नाही तोपर्यंत त्यांच्या वारसाची चर्चा भाजपमध्ये किंवा संघामध्ये होणार नाही हे फडणवीस यांना सूचित करायचं आहे असंच आपल्याला वाटतं. आणि असं आपल्याला वाटावं हे वरकरणी देवेंद्र फडणवीस आपल्या शब्दातून सूचित करतात. पण हे भाजपत चालतं, हे संघात चालतं. वारस हा त्यांच्या हयातीमध्ये शोधला जात नाही किंवा माथी मारला जात नाही. जोपर्यंत वडीलधारा आहे तोपर्यंत बाकीच्यांनी त्याच्या छायेमध्ये आणि मार्गदर्शनाखाली काम करावं ही आमची संस्कृती आहे असं फडणवीस सांगतात. तेव्हा असं न करणारे ते मोगल असतात असं म्हणतात. आणि मग असं आजच्या राजकारणात कोण करतोय. औरंगजेबावर जी आगपाखड केली जाते त्यासारखं औरंगजेबासारखं वर्तन आजच्या राजकारणात किंवा सत्तेच्या राजकारणात पक्षाच्या राजकारणात कोण करतोय हे बघायला गेलं की तुमच्या लक्षात येतं की हे गेल्या 10-20 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेलं आहे. साधारणतः 1999च्या निवडणुकीनंतर हळूहळू बाळासाहेब हे जवळजवळ व्यवहारी राजकारणातून बाजूला झाले होते, शिवसेनेच्या निर्णायक प्रक्रियेपासून बाजूला झालेले होते, जवळजवळ बाजूला झालेले होते. 97-98 मध्ये शिवसेनेचा कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी आपला अधिकार सिद्ध करून घेतला. त्यासाठी राज ठाकरेंनाच आपलं नाव सुचवायला लागलं. आता राज ठाकरे म्हणतात ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. पण ते करत करत आपल्या पित्याने म्हणजे बाळासाहेबांनी जे अत्यंत विश्वासू सवंगडी गोळा केले होते, पुढच्या पिढीतले दुसऱ्या तिसऱ्या पिढीतले जे नेतृत्व उभं केलेलं होतं, नेते म्हणून कार्यकर्ते म्हणून खंबीर असे उभे केलेले होते, त्या सगळ्यांना उद्धव ठाकरे खड्यासारखे बाजूला करत गेले. एक एक करून एक एक करून बाजूला करत गेले. आणि बाळासाहेब जिवंत असताना सुद्धा शिवसेनेतले सगळे निर्णय ज्या प्रकारे उद्धव ठाकरे घ्यायला लागले त्यातूनच राज ठाकरे, नारायण राणे यासारखे एक एक लोकांना पक्ष सोडून बाजूला व्हावं लागलं. त्याची फार मोठी यादी सांगता येईल, एकनाथ शिंदे काल परवाचे. पण बाळासाहेबांच्या हयातीमध्ये शिवसेनेवर कब्जा मिळवून आपल्याला पाहिजे तसे फेरबदल शिवसेनेत घडवायला उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली होती. आणि त्यामध्ये बाळासाहेब पण त्यांना रोखू शकत नव्हते, इतकं वयोवृद्ध झालेले होते पण हयात होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, त्यांचा आपल्या सगळ्या कृतीला आक्षेप नाही हे चित्र उद्धव ठाकरे यांनी निर्माण केलं होतं. पण शिवसेना प्रॅक्टिकली उद्धव ठाकरे चालवायला लागले होते आणि हळूहळू करत उद्धव ठाकरेंचे सुपुत्र सुद्धा ढवळाढवळ करायला लागले होते. आणि त्यामुळेच नारायण राणे किंवा राज ठाकरे यासारख्या बाळासाहेबांच्या खंद्या पुरस्कर्त्यांना, समर्थकांना शिवसेनेतून बाहेर जावं लागलं. किंबहुना त्यांना बाहेर जायची पाळीच उद्धव ठाकरे यांनी आणली हे लपून राहिलेलं नाही. राज ठाकरे असोत किंवा नारायण राणे असोत, या दोघांनी ते वारंवार सूचित केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि त्यांना शिवसेनेतून बाहेर गेले तर नुकसान होईल हे बाळासाहेबांनाही कळत होतं. पण बाळासाहेब त्यांना थोपवू शकले नाहीत, थोपवू शकले नाही. अत्यंत निकटवर्ती आतल्या गोटातली लोक पण सांगतात की बाळासाहेबांना ही दोन माणसं गेलेली अजिबात आवडली नव्हती. पण तरीही उद्धव ठाकरेंसमोर बाळासाहेबांचं काही चालत नव्हतं. इथे तुम्हाला कळेल की मोगल संस्कृती असं देवेंद्र फडणवीस कोणाला म्हणतायत, कोणाला म्हणतायत.
बाळासाहेबांना अक्षरशः गुंडाळून ठेवत उद्धव ठाकरे यांनी मुलगा म्हणून वारस होताना सगळी शिवसेना आणि शिवसेनेचे अधिकार हे बळकावले. याला मोगल संस्कृती म्हणतात. हे देवेंद्र फडणवीसांना सूचित करायचे. औरंगजेबाच्या वर्तनाशी आणि इतिहासाची तुलना करायची असेल तर बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात जो काय तो सत्तांतर झालेला आहे, हस्तांतर झालेलं आहे शिवसेनेचं, हा जो सगळा प्रक्रियेचा भाग आहे, तो जर तुम्ही बघितलात तर उद्धव ठाकरे एक प्रकारे तुमच्या औरंगजेबासारखं वागले. औरंगजेब जसं शहाजहानाशी वागला. आजही अनेक शिवसेनेचे माजी नेते वगैरे सांगतात, काय ते संजय शिरसाट पासून राज ठाकरे पासून तुमच्या नारायण राणेपर्यंत अनेक जण सांगतात की हयात असताना बाळासाहेबांना उद्धव ठाकरेंनी खूप त्रास दिला. उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी किंवा जे कुटुंबीय आहेत त्यांनी बाळासाहेबांना सन्मानपूर्वक वागवलं नाही हे सांगतात. त्याची तुलना औरंगजेब आणि शहाजहानाशी होते. आणि होता होता जसं औरंगजेबानंतर किंवा औरंगजेबाचा सगळ्या बळकावण्यातूनच हळूहळू करत मुघल सल्तनत, मोगल बादशाही आणि जे साम्राज्य होतं हे विस्कटत गेलं, खिळखिळं होत गेलं. नेमकी तीच अवस्था उद्धव ठाकरे यांच्या कालखंडामध्ये शिवसेनेची होत गेलेली. बाळासाहेबांनी निर्माण केलेलं साम्राज्य किंवा प्रबोधनकारांपासून चालत आलेला वारसा हा हळूहळू करत आपल्या हुकुमशाही आणि मनमानी आणि बळकावणं यातून उद्धव ठाकरेंनी कसा मातीमोल करून टाकला याचे पुरावे बाकीचे सगळे सांगतात. पण तो शब्द किंवा तसं काहीही देवेंद्र फडणवीस आपल्या बोलण्यातून सांगत नाहीत. पण ते मोगल संस्कृतीचा उल्लेख करतात. आणि मोगल संस्कृती, औरंगजेबाची संस्कृती ही उद्धव ठाकरे व्यवहारी अंमलात आणत आहेत असंही सूचित करतात. अर्थात हे सगळं समजून घेण्यासाठी तुमच्याकडे राजकीय दृष्टिकोन पाहिजे, भूमिका पाहिजे, राजकारणाची घडामोडींची समज आणि माहिती असावी लागते, त्यांची एकमेकाशी जुळणी करण्याची बुद्धी असायला पाहिजे. मग लक्षात येईल की देवेंद्र फडणवीस, ते म्हणतात ना आपल्याकडे, सुज्ञास अधिक सांगणे न लगे, शहाण्यांना शब्दाचा मार. तर सांगायचा मुद्दा असा की इथे प्रत्यक्ष बाळासाहेब, उद्धव ठाकरे या सगळ्याचा उल्लेख न करता देवेंद्र फडणवीसांनी ज्या सहजपणे भाजपमधल्या पंतप्रधान पदाच्या वारसाबद्दलचा विषय आहे तो कसा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतल्या घडामोडींकडे फिरवला हे समजून घेणं गरजेचं आहे. एकदा तो समजून घेतलात की तुम्हाला कळेल की देवेंद्र फडणवीस हे अतिशय बोचकारे काढणारं बोलू शकतात. आणि बोचकारे काढले तरी रक्तबंबाळ झाल्यावर तुम्ही तक्रार करू शकत नाही की यांनी मला बोचकारलं. रोज उठून उद्धव ठाकरे जी मुक्ताफळं उधळत असतात, फडतूस, टरबूज, काय काय बोलतात, असा कुठलाही वावगा किंवा अपशब्द ठरेल असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे इत्यादिकांसाठी कधी वापरलेला नाही. पण वेळ येते तेव्हा ते बोलतात. काही प्रमाणात तुम्ही शिंदेकडेही त्या दृष्टीने बघू शकता. गुवाहाटीला असताना सुद्धा मला आठवतं दीपक केसरकर हा शिंदे गटाचा पहिला प्रवक्ता होता आणि त्यांनी स्पष्टपणे गुवाहाटीतून सांगितलं होतं, आम्ही ठाकरे परिवाराच्या विरोधात एक चकार शब्द बोलणार नाही, मातोश्रीच्या विरोधात आम्ही काहीही बोलणार नाही. पण सततच्या टोमणेबाजीतून उद्धव ठाकरे जे बोचकारे काढत गेले त्यावर हळूहळू करत शिंदे गटाच्या एक एक नेत्याला, मग ते रामदास कदम असतील, संजय शिरसाट असतील, काय ते सामंत असतील, उदय सामंत असतील, खुद्द शिंदे असतील, ह्या एकेकाला शेवटी उलटून मातोश्रीच्या विरोधात किंवा उद्धव ठाकरेंच्या विरोधात, उद्धव ठाकरेंच्या परिवाराच्या विरोधात बोलायची वेळ आली किंवा उद्धव ठाकरेंनी ते आणली. कारण टोमणा कसा मारावा हेच उद्धव ठाकरेंना अजून माहिती नाही. आणि आता सुद्धा बघा ज्या पद्धतीत परवा देवेंद्र फडणवीसांनी, काल परवा जे काय
मोदींच्या वारसाच्या विषयावर प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर दिलेलं आहे ते उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या आजवरच्या गेल्या 15-20 वर्षातल्या राजकारणाला अक्षरशः रक्तबंबाळ करून टाकणारा टोमणा आहे. भयंकर बोललेले देवेंद्र. पण ते पत्रकारांच्याही लक्षात आलेलं नाही. समझने वालों को इशारा काफी होता है या स्वरूपात जो माणूस बोलतो तो विलंदर असतो. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस भारतीय संस्कृती आणि मुघल संस्कृती असं एक जो परिमाण घेऊन बोलले ते शरद पवारांना कळलं असेल, एकनाथ शिंदेना कळलं असेल, अजित दादांना सुद्धा कळलं असेल, पण उद्धव ठाकरेंना बिलकुल कळणार नाही. आणि त्यामुळे त्यांचे प्रवक्ते संजय राऊत सुद्धा या विषयात चकार शब्द बोलणार नाही, कारण त्यांना त्यातलं काही कळलेलंच नाही. त्यांना त्यातलं काही कळलेलं नाही आणि जे कळलेलंच नाही त्याच्यावर ते बोलून बोलून बोलणार काय. असो, मुद्दा इतकाच आहे की देवा भाऊ मला फार आवडला हा टोमणा. याला म्हणतात टोमणा की संपूर्ण बेअब्रू करून टाकायची आणि ज्यांना समजेल त्यांना समजेल, सगळ्या जगाला निर्बोधांना समजण्याची गरजच नाही. या भूमिकेतून जेव्हा एखादा नेता इतकं साळसूदपणे उद्धव ठाकरेंचा अपमान करतो तेव्हा मग देवेंद्र फडणवीसांना सलाम करावासा वाटतो. क्या बात है देव. ज्यांना देवा भाऊंच्या विरुद्ध, देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध राजकारण करायचं असेल, डावपेच खेळायचे असतील, त्यांनी आधी देवेंद्र फडणवीस समजून घेण्याची प्रक्रिया केली पाहिजे. त्यांचे शब्द, त्यांची शब्दरचना, त्यांची वाक्यरचना आणि त्यांचे संदर्भ जोडण्याची जी कला आहे ती समजून घेतला तर देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण समजू शकेल आणि मग त्या राजकारणाला काटछळ देत आहे. पण देवा भाऊ क्या बात आहे, मानलं तुम्हाला. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.